नमस्कार मित्रांनो. विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आणि सगळीकडे बातम्याच बातम्या सुरू झाल्या. खरंच हे राजकारणी या विद्यार्थ्यांचा उपयोग तर करून घेत नाहीयेत ना. या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि आजची कविता बनवण्याचा प्रयत्न केलाय. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. राजकारण 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 कशाचंही करावं. अरे राजकारण 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 कशाचंही करावं आणि तुम्ही केलेल्या चुकांना त्या बिचाऱ्या विद्यार्थ्यांनी का भरावं. अरे तुमचे छक्के पंजे त्यांना थोडीच कळतील. अरे तुमचे छक्के पंजे त्यांना थोडीच कळतील आणि अजून कच्ची मडकी ती तुम्ही वळवाल कसे वळतील. राजकारणामध्ये भाजण्यासाठी तुमच्या सत्तेची पोळी, राजकारणामध्ये भाजण्यासाठी तुमच्या सत्तेची पोळी विद्यार्थ्यांच्या खांद्यावरून तुम्ही चालवताय गोळी. अरे शिक्षणासाठी केलेला शाहू फुले आंबेडकरांचा संघर्ष थोडा आठवा. अरे शिक्षणासाठी केलेला शाहू फुले आंबेडकरांचा संघर्ष थोडा आठवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम मनामध्ये साठवा. राजकारण्यांना त्यांच्याजवळ असू द्या त्यांचा हेवा दावा, राजकारण्यांचा त्यांच्याजवळ असू द्या त्यांचा हेवा दावा. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार, फक्त एवढंच लक्षात ठेवा. उद्या या सगळ्या राजकारण्यांचे मनोमिलनही होते. लक्षात ठेवा, उद्या ह्या सगळ्या राजकारण्यांचे मनोमिलनही होतील आणि आरोपी म्हणून पेपरामध्ये तुमचे फोटो येतील. त्यांना काही नाही पडलंय तुमच्या उज्ज्वल भविष्याचं, त्यांना काही नाही पडलंय तुमच्या उज्ज्वल भविष्याचं आणि ना काही घेणं देणं आहे तुमच्या तरुण आयुष्याचं. तुम्हालाच तुमचं स्वप्न करायचं आहे साकार, तुम्हालाच तुमचं स्वप्न करायचं आहे साकार. लहानपणापासून शिकलाय ना तुम्ही, या देशाचे भविष्य आम्ही या देशाला देऊ आकार. तुम्ही फक्त मन लावून अभ्यास करा आणि वाढू द्या तुमची यश आणि कीर्ती. तुम्ही फक्त मन लावून अभ्यास करा आणि वाढू द्या तुमचं यश आणि कीर्ती. त्यांच्या पाप पुण्याचा हिशोब करायला तो बसलाय ना वरती. यावर्षी हे पांडुरंगा एवढंच दान दे, यावर्षी हे पांडुरंगा एवढंच दान दे. माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या हक्काचं स्थान दे, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या हक्काचं स्थान दे. धन्यवाद.